एसीबीनं बाळासाहेबांच्या खुर्चीचा मोल लावला असा आरोप साळवींनी केलाय। तर साळवींकडून पुसल्या जाणाऱ्या खुर्चीची किंमत लावल्याचा आरोप त्यांनी केला आहे। बाळासाहेबांनी सेना भवनात वापरलेली खुर्ची साळवींच्या घरी आहे आणि त्याच खुर्चीचं मोल एसीबीनं लावल्याचा एक आरोप साळवींनी केला आहे। साळवींकडून एसीबीच्या कृत्यांबाबत संताप व्यक्त करण्यात आला आहे। तर घरातल्या फॅन पासून ते वायफाय राउटरचंही मूल्यांकन करण्यात आल्याचा एक आरोप साळवींनी केलाय। राजन साळवी यांची एसीबी कडून चौकशी सुरू आहे आणि त्यामधील कोणकोणत्या गोष्टींचं मूल्य लावलेलं आहे त्याचा एक आलेखच त्यांनी सादर केला। आज जे राज्यकर्ते आहेत, आज सत्ता चालवतात, देशामध्ये राज्यामध्ये अभिमानाने जगतात, त्या सर्व राज्यकर्त्यांना सुद्धा शिवसेना प्रमुखाने शिवसेनेने मोठं केलेलं आहे आणि त्याच राज्यकर्त्यांनी आज त्या बाळासाहेबांच्या सिंहासनाची आणि त्या प्रतिमेची त्या ठिकाणी किंमत केली। फक्त 10,000 रुपये जे अनमोल आहे ते त्यांनी आज मोलामध्ये दाखवले, किमतीमध्ये दाखवलेलं आहे। ही दुःखाची गोष्ट आहे। म्हणून माझ्या आयुष्यातला सर्वात उद्या मला अटक केली, मला जेलला गेलो, कुठं गेलो, उद्या मेलो तरी बेहत्तर, परंतु माझ्या असलेल्या दैवताचं, माझ्या असलेल्या सिंहासनाचं, माझ्या असलेल्या शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेचं जे मूल्य केलेलं आहे ह्याला कधी जनता माफ करणार नाही। भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता राज्यकर्त्यांना जागा त्यांची नक्की दाखवेल हा मला विश्वास आहे। तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या जात आहेत। सुषमाताई, लोकशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघतोय खरं तर साळवी यांच्या घरी ईडीकडून अर्थातच एसीबी कडून खरं तर कारवाई करण्यात आली आहे। त्या ठिकाणी आता बाळासाहेबांच्या खुर्चीचं मोल लावण्यात आलंय, त्या ठिकाणी खुर्चीची किंमत करण्यात आली आहे। तर साळवींच्या घरातल्या फॅन पासून वायफाय राउटरचं देखील यावेळेस मूल्यांकन करण्यात आलंय। तुमची पहिली प्रतिक्रिया? वंदनीय बाळासाहेबांमुळे अत्यंत फुटकळ आणि ज्यांची किंमत नव्हती अशा लोकांची किंमत वाढली। अत्यंत बेकिंमत आणि फुटकळ किमतीच्या लोकांची किंमत ज्या वंदनीय बाळासाहेबांमुळे आणि त्यांनी उभ्या केलेल्या शिवसेनेमुळे वाढली। जर ते लोक राजन साळवी साहेबांच्या घरावरच्या धाडीचे निमित्त करून वंदनीय बाळासाहेबांच्या फोटो फ्रेमची किंमत करत असतील तर यांची लायकी काय आहे, यांची विचारधारा काय आहे, आणि हे भाजपच्या आहारी जाऊन निव्वळ महाराष्ट्र नाही, निव्वळ शिवसेना नाही, तर ज्या बाळासाहेबांनी घडवलं वाढवलं त्यांच्याशीही केवढा मोठा द्रोह आणि बेईमानी करत आहेत हे स्पष्ट होतं। अगदीच सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। तर आपण बघतोय खरं तर या साळवींकडून एसीबीनं जे कृत्य केलंय त्याचा संताप व्यक्त केला जातोय। घरातील अगदी फॅन पासून वायफाय राउटरचं देखील एसीबी कडून मूल्यांकन करण्यात आलंय। तर साळवींकडून पुजल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीची देखील यावेळेस एसीबी कडून चौकशी करत असताना यावेळेस बाळासाहेबांच्या खुर्चीची किंमत करण्यात आली आहे। त्यामुळे साळवे यांच्याकडून राजन साळवी यांच्याकडून खरं तर या कृत्याचा संताप व्यक्त केला जातोय। एसीबीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीचं मोल लावल्याचं पाहायला मिळत आहे। एसीबीकडून राजन साळवी यांच्या घराची खरं तर चौकशी केली जाते, झाडाझडती घेतली जात होती आणि त्या अनुषंगानंच बाळासाहेब ठाकरे यांनी सेना भवनात वापरलेली खुर्ची राजन साळवींच्या घरी होती आणि त्याच खुर्चीची यावेळेस किंमत करण्यात आली आहे। त्यामुळे साळवींकडून एसीबीच्या कृत्यासंदर्भात संताप व्यक्त करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।